सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जेजुरी येथे वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात झाला आहे। या ट्रक अपघातामध्ये सांगली जिल्ह्यातल्या 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 वारकरी जखमी झाले आहेत। मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, मालगाव आणि कौलापूर येथील महिला वारकऱ्यांचा मृतांमध्ये समावेश आहे। नंदा पवार वय वर्षे 60 कौलापूर, माधवी राजाराम सलगरे वय वर्षे 55 मालगाव आणि राजश्री शंकर भोसले वय वर्षे 55 कसबे डिग्रज अशी मृत वारकरी महिलांची नावे आहेत। या घटनेमुळे तिन्ही गावांमध्ये शोककळा पसरली असून वारकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये बंद पाळण्यात आले। खूप उशिरा गावामध्ये वारकऱ्यांचे मृतदेह आणण्यात आले। त्यानंतर हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। शासनाने मृत व्यक्तींच्या नावे 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। मी विनायक आप्पासू जाधव, कसबे डिग्रज पंचायत समिती सदस्य। आज पंढरपूरला जात असताना आमच्या कसबे डिग्रज गावातील दिंडीचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 3 या दिंडीमधील महिला मृत पावलेल्या आहेत। खरं बघायला गेलं तर यासाठी शासनानं ते प्रत्येक वर्षी जर अपघात होत असतील आणि एखाद्याचा प्रपंच उद्भवत असेल तर त्यासाठी जे काही उपाययोजना करणं गरजेचं आहे ते त्यांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटते। आणि आज आमचं अखंड गाव, आमचे सगळे या ठिकाणी वारकरी संप्रदाय आणि आमचे पूर्ण गाव शोककळेमध्ये बुडालेलं आहे। आणि आमच्या गावातील व्यापारी संघटना असतील किंवा ग्रामपंचायत आणि सर्व संस्थांनी आज बंद ठेवून आमची ह्या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। फक्त माझी या सरकारकडे एवढीच मागणी आहे की वारंवार जर अशा घटना घडत असतील आणि एखाद्याचा संसार जर होत असेल तर आपण या ठिकाणी मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला राज्य सरकारच्या मध्ये सामावून घेऊन त्यांना नोकरी द्यावी अशी आमच्या सर्व गावकऱ्यांची या ठिकाणी इच्छा आहे। आणि तातडीनं ताबडतोब त्यांना जे कोण मयत झाले आहेत त्यांच्यावर मदत आर्थिक स्वरूपाची मदत करावी आणि जे कोण जखमी आहेत त्यांनासुद्धा भरघोस प्रमाणात मदत करावी अशी आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे। आणि आम्ही पूर्ण अखंड गाव आज पूर्ण शोकसागरात बुडालेलो आहोत। आता आमच्या गावातील प्रमुख मंडळी, मी सुद्धा जाणार होतो पण आमच्या गावातील सर्व प्रमुख मंडळी त्या ठिकाणी त्या दिशेनं पुण्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत। 4-5 गाड्या गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते माहिती देतील म्हणजे आणि पूर्ण आम्ही अखंड गाव अंत्ययात्रेसाठी एकत्र येणार आहोत। आणि अखंड गाव सर्व माता भगिनी म्हणजे सर्वच तरुण म्हणजे सर्वांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दुःख आहे। आणि आम्ही सगळेजण मिळून अंत्यसंस्कार कदाचित उद्या सकाळी होईल पण आम्ही एकत्र येऊन सगळं पार पाडणार आहोत। अरुण रामचंद्र पवार, राहणार कसबे डिग्रज, विशेष कार्यकारी अधिकारी। पंढरपूरच्या दिंडीला जात असताना आमच्या गावातल्या 150-200 लोकांची दिंडी आसपासच्या गावातल्या मिळून जात असते। त्यामध्ये आज राजश्री शंकर भोसले यांचं अपघाती निधन झालं। त्याबद्दल संपूर्ण गावावर आमच्या शोककळा पसरलेली आहे। आणि पंढरपूरला जाताना असताना अशी दुःखद घटना घडणं हे खरोखर लज्जास्पद आहे। या दृष्टिकोनातून शासनानं त्यांच्या कुटुंबियांना काहीतरी मदत करावी आणि नुसती मदत करून न थांबता वर्षाला जे काही अपघात होऊन काही वारकऱ्यांचा मृत्यू होतो त्या अनुषंगानं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज शासनाची केंद्र सरकारची आहे। त्या दृष्टीनं या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी तसे प्रयत्न करावेत असं आम्हाला सर्व डिग्रजकरांना माळकरी लोकांना वाटतं। त्या दृष्टीने शासनानं प्रयत्न करावेत। आणि महत्त्वाची गोष्ट एक आनंद वाटली की राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या डिग्रजमधल्या आणि दिंडीतल्या जखमींची विचारपूस चौकशी करण्यासाठी रुग्णालयामध्ये जाऊन आल्या, त्यांची चौकशी केली। त्याबद्दल खरोखर सुनेत्राताई पवार यांचं या ठिकाणी कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल समाधान वाटले। सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।